सारा या राष्ट्राला नाव तू घे आई, सारा या राष्ट्राला नाव तू घे आई, सारा या राष्ट्राला नाव तू घे आई. सुनामी यवनांची ही भूमी संतांची पाहुणी रयतेला व्याकुळ जीव होई, व्याकुळ जीव होई, व्याकुळ जीव होई. सह्याद्री हा उभा गहिवरला, सह्याद्री हा उभा गहिवरला, शिवनेरीवरी शिव अवतरिला, शिवनेरीवरी शिव अवतरिला. नवस हाकेला नवानी बंदेला, नवस हाकेला नवानी बंदेला. कोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला, कोटी द्यावा पुत्र माझ्या धर्म रक्षणाला, कोटी द्यावा पुत्र माझ्या धर्म रक्षणाला. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. काल्पनिक वगनाट्य श्रीदेवी नवलाई सादगी नवनाट्य मंडळ निर्मित काल्पनिक वगनाट्य ज्योत जळाली वंशाची, ज्योत जळाली वंशाची. पात्र परिचय राजा चंद्रसेन, सुरेश मानकर, सुरेश मानकर, प्रधान लल्लाट सिंग, अशोक कामकर, राजकुमारी अस्मिता, प्रदीप कामकर, राजकुमार अस्मित, पांडुरंग कामकर, तपस्वी साधू पांडुरंग कामकर, राक्षस विक्राळ गंगाराम भागडे, राक्षस विक्राळ सेवक जिरा गंगाराम भागडे, सेवक मिर्या सूरज मानकर, लेखक दिग्दर्शक श्री अशोक कामकर. श्रीदेवी नवलाई नाट्य रमण मंडळ निर्मित काल्पनिक हृदयस्पर्शी वगनाट्य ज्योत जळाली वंशाची, ज्योत जळाली वंशाची. राजा चंद्रसेना, त्या दिवशी जर माझा अपमान केला नसतास तर मला कपटी कावा काबऱ्याचा हात असता. आज तुझ्या ती सत्ता आहे म्हणून तू वाटेल ते बोलू शकतोस, पण माझ्या पराक्रमाचा धिक्कार करणारा शतमूर्खा हा ललाट शेख प्रधान तुला काय हुतऱ्या वाटला की काय? योग्य वेळ येताच तुझे कन्या हस्तगत करेन आणि या चंद्र दगडाची लाट लावेन, तेव्हाच ललाट सिंग असेल नाव सांगेल.
आता प्रधानजी महाराज येतील तेव्हा पारा बरोबर ठेव, नाही तर तुला माहितच आहे ते कसे आहेत ते. तू लक्षात ठेव. पारा हुशार. हिरा मिऱ्या, आपला पारा कोणत्या तऱ्हेने चालला आहे? नमस्कार प्रधानजी महाराज. आशीर्वाद आहे बेटा. प्रधानजी महाराज, आमचा पारा आतापर्यंत गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललाय बघा. आणि हा काय करत आहे ते? हो, शासन साफ करीत आहे. उठव त्याला. तुम्हीच उठवा. मिऱ्या मिऱ्या मिऱ्या, आराम करा. काय करताय? पार पाडले. उद्या सूर्योदय होतात, साधू महाराज आपल्याकडे येणार आहेत. ठीक आहे. लहान मुलाचे भविष्य पाहायचे आहे ना. होय राजसेवक. सुख दुःख भोग सारे सुख दीन कुणाला. सुख दुःख भोग सारे सुख दीन कुणाला. हे सुख दुःख भोग सारे बसतो महाराज बसतो. पण महाराज, आम्हाला एकाएकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? साधू महाराज, आमच्या राजाचे चंद्रसेन महाराज यांचा पुत्र, त्याची जन्मकुंडली पाहायची आहे म्हणून तुम्हाला बोलावण्यात गेलं आहे. असं? ठीक आहे, महाराजांची इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही. आणि महाराजांना घेऊन या. या रत्नावती नगराचे वाढते वैभव आणि सुख शांततेने नांदणारी जनता पाहून माझ्या मनाला खरोखरच अत्य आनंद होत आहे. राजसेवक हिरा मिऱ्या, आपला पहारा कसा काय चाललाय? महाराज, आमचा पहारा आतापर्यंत व्यवस्थित चाललाय बघा. मी सांगितलेली कामगिरी केलीत की नाही? ती तर आम्ही केव्हाच पार पडले. मग पहा, साधू महाराज आलेच आहे. पण ठीक आहे प्रधानजी आणि राजसेवक हिरा मिऱ्या, माझी मोठी मुलगी अस्मिता हिला या ठिकाणी हजर करा. जा जा. पिताजींच्या चरणी साष्टांग नमस्कार. आशीर्वाद आहे.
पिताजी एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचे कारण तरी कोणते? बेटी माझ्या तुझ्या छोट्या भावाची जन्मकुंडली पाहायची आहे आणि त्याच्यासाठी मी हा साधू महाराजांना बोलवलं गेलं आहे. साधू महाराज आपल्या कामाला सुरुवाती करावी. महाराज जशी आपल्या आज्ञा. पाहतो. साधू महाराज शासन ग्रहण करा. महाराज आपल्या मुलाची भविष्य रेषा फार चांगली आहे. ठीक आहे साधू महाराज. या जगात तो आपलं नाव लौकिक करेल. अरेच्छा बापरे. साधू महाराज असे दसवेना कारण कोणते? नाही हा कोणता बरा ग्रह आडवा येत आहे? नाही साधू महाराज जे काही असेल ते स्पष्ट सांगा. नाही महाराज या मुलाचे भविष्य यापुढील मी काही सांगू शकत नाही. साधू महाराज काय असेल ते आम्हाला स्पष्टपणे सांगावे लागणारच आहे. पिताजी साधू महाराज जे काय असेल ते स्पष्ट सांगा. महाराज कसं आणि काय सांगू तुम्हाला? साधू महाराज हा मुला सांगा लवकर. महाराज हा मुलगा म्हणजे आपणास अपशकुन आहे. साधू महाराज अपशकुन म्हणजे? होय महाराज. या मुलाच्या भविष्य रेषामध्ये लिहिलं आहे आपल्या मुलाला 20 वर्ष पूर्ण होताच जर का महाराज तुमची आणि आपल्या मुलाची भेट झाली तर महाराज आपल्याला अंधत्व प्राप्त होणार आहे. काय साधू महाराज काय बोलतात पण नीट शुद्ध राहत ना. होय प्रधानजी महाराज हे त्याच्या नशिबीच लिहिलेलं आहे. मग साधू महाराज याला पाहिल्यानंतर माझी दृष्टी जाईल आणि दृष्टी गेल्यानंतर यावर काही उपाय आहे का? पाहतो महाराज काही उपाय असल्यास पाहतो. आहे महाराज एक उपाय आहे पण तो महाभयंकर असा अवघड आहे. महाभयंकर म्हणजे कोणता उपाय आहे तो? सांगा लवकर साधू महाराज. सांगा लवकर. प्रधानजी महाराज 7 समुद्रा पलीकडे एक महाभयंकर अशी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक विक्रांत नावाचा राक्षस राज्य करतो आणि त्या राक्षसाच्या मस्तकी एक अत्यंत तेजस्वी असा हिरा आहे. तो हिरा आणून जर का कोणी महाराजांच्या डोळ्यासमोर धरेल तर महाराजांची गेलेली दृष्टी परत येईल. हा एकच उपाय आहे. पण प्रधानजी महाराज त्या विक्रांत राक्षसाच्या गुहेतून जाऊन परत येणं म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान करण्यासारखंच आहे. साधू महाराज हे आम्ही पूर्वी ऐकलं आहे. ठीक आहे या तर आपण. महाराज येतो आम्ही. काही हरकत नाही साधू महाराज. राजसेवक जा आणि यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांच्या घरी पाठवा. रघुपती राघव राजा राम अतीत पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम अतीत पावन सीताराम. या काट्याला घेऊन घोर अरण्यात जाऊन त्याचे राई तुकडे करून कोळ्या कुत्र्या पुढे फेकून द्या. होय महाराज मला बोलतोय. तुम्ही जाण्याची काही गरज नाही. माझ्या भावाला मी स्वतः घेऊन जाईल. नाही अश्मिता हा नीच कळंक कार्टा जिवंत राहून काय उपयोग झाला नाही. नाही प्रधानजी कसा झाला तरी तो माझा भाऊ आहे. पिताजी क्षमा करा. नीट विचार कर आणि त्या कार्ट्याला मी घेऊन जातो. त्याचा वध करतो. नाही अस्मिता त्या काट्याला घेऊन तू कुठे जाणार आहे? पिताजी जगाच्या पाठीवर कोठेही जाईल. त्याचे काय करायचे आहे तुम्हाला? नाही अस्मिता त्या अरण्यात मोठमोठे वाघ आहेत तिथे तुलाही खाऊन टाकतो. म्हणून तुला सांगतो त्या काट्याला त्या प्रधानच्या महाराजांच्या स्वाधीन कर. नाही पिताजी मी तुमच्या पाया पडते. माझ्या भावाला माझ्या स्वाधीन करा. अस्मिता
नाही, एकदा बी शक्य होणार नाही. ठीक आहे प्रधानजी, चला आपण आपल्या राज्यात जाऊ. या काठीला कोठेही जाऊ दे. पिताजी, एक वेळ मला माफ करा. नाही काठी, माझ्या भावाला एक माझ्या वेळेला स्वाधीन सातव्या करा, समुदायात पिताजी. तुला त्या अरण्यात जाऊ नकोस, पिताजी. अस्मिता जाऊ नकोस, अस्मिता जाऊ नकोस. राजसेवक, जा आणि माझ्या भावाला घेऊन या. जा लवकर. जाणे अगोदरच माझ्या भावाला घेऊन या. मला नाही बाबा, नाही ना. जा राजसेवक. त्या बाळाला घेऊन आपण पुढे जाणार. राजसेवक, जगाच्या पाठीवर कोठेही नाही, कोणीही नाही, अशा ठिकाणी आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. द्या, चल. देवा परमेश्वरा, असं माझ्या भावाने कोणता बरं अपराध केला होता म्हणून तू आम्हाला अशी कठोर शिक्षा देत आहेस. असी रे कशी देवा रीत निराळी, असी रे कशी देवा रीत निराळी, अशी रे कशी देवा रीत निराळी, अशी रे कशी देवा रीत निराळी. दिसते आघाडी रे,
त्याप्रमाणे माणसाचं जीवनाचा खेळ एकदा का नशिबाच्या मध्ये उतरला की थोडक्या लपंड्या डावाप्रमाणे खेळ काळा कुट्ट काळा पाशाप्रमाणे असावं लागतं आणि म्हणणार की काय या परमेश्वराला दिवस आणि रात्र माझ्या कर्तव्याच्या आड येणारा प्रत्येक माणसाचा नंदन बेंदन केल्याशिवाय आर्थिक किंवा स्वस्त बसत नाही. चिऱ्या महाराज थोडी चाय घ्यायला पाठवून गेलो होतो. अखेरची अस्मिता राजवाडा सोडून गेली म्हणायची काय हरकत आहे. अस्मिता तू कोठेही राहा कोठेही जा तुला माझी पट्टराणी केल्याशिवाय मी कधी स्वस्त बसणार नाही. शोधासाठी मी जात आहे. मला एवढं येत आहे तुला किती येत आहे? मला एवढं येतं. मग म्हण. तुला येत होता म्हण ना. नको पहिला तू म्हण. माझ्यापेक्षा जुना जाणता माणूस तू. पोळा म्हणूया. म्हण. सुरुवात करूया. कर. माय बाप जंत जनार्दन माय बाप जंत जनार्दन अवघ सज्जन तुम्हाला वंदन. लक्ष जरा लावा पवाड्याला लक्ष जरा लावा पवाड्याला लक्ष जरा लावा पवाड्याला कसे
ती फार पुराणी कहाणी आहे. तुला सांगितली तर खरोखर दुःख होईल, पण तू अजून लहान आहेस म्हणून तुला सांगत नाही. पण भाऊ, ते सगळं जाऊ दे. आज रक्षा पौर्णिमेचा दिवस आहे. मी तुझ्या हाती राखी बांधणार आहे. भाऊ, तू बैस येते. पौर्णिमेच्या रात्री तारे गाणे गाते, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणे गाते, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. लागली होती वंशाची जोता, लागली होती दैवाने केली त्याची माती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. बाबाची जन्माची राती, बाबाची जन्माची राती, दैवाने केली त्याची माती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, दैवाने केली त्याची माती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. तारे गाणे गाते, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणे गाते, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, पौर्णिमेच्या रात्री तारे गाणं गाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती, राखी बांधीते मी हाती रे भाऊ, राखी बांधीते मी हाती. भाऊ, तुला फार भूक लागली असेल ना? चल जाऊया आपण. राजसेवक झिऱ्या मिऱ्या, नमस्कार महाराज. आशीर्वाद आहे राजसेवक. राजसेवक, आपली राजकुमारी अस्मिता त्या कार्टाला घेऊन गेल्यापासून माझे मन कसे बेचैन झालं आहे. म्हणून म्हणतो आपण आपल्या शिकारीला जाऊया. चला राजसेवक, आपण शिकारीला जायची तयारी करा. मिर्या, बंधू काय काय भरलेस काय? भरले पण त्या प्रधानाला सांगितलेस काय? त्यांना घेऊया. चल मग जाऊया. क्या बात है?
आतमध्ये मिरागिरी हा, केली शेवट. ना. चला आपण आपल्याला अजून हरणाची शिकार पाहायची आहे. चला लवकर आपण पुढल्या हरण्यात जाऊया. चला. आज तुझ्या शिक्षणाचा शेवटचा दिवस आहे. तू जा आणि मुळे होऊन परत ये. होय ताई. ताई, मला लहानाचं मोठं केलंस. माझे आई कोण, माझे पिता कोण नाही भाऊ, मला काहीच माहित नाही. मी लहानाचा मोठा कसा झालो तेही मला माहित नाही. ताई, मला मायेचं प्रेम दिलंस, लहानाचा मोठा केलास, परंतु खूप मोठं शिक्षण देऊन मला आज माझ्या शिक्षणाचा शेवटचा दिवस. मी युद्ध कौशल्यासाठी जाणार, पण ताई तुला सोडून कसा जाऊ मी. नाही भाऊ, तू माझी काहीच काळजी करू नकोस. आज तुझा युद्ध कौशल्याचा शेवटचा दिवस आहे आणि ही तू परीक्षा पास व्हायलाच पाहिजे. हे ताईचा होय आशीर्वाद ताई. आणि हा ताईचा आत्मविश्वास आहे भाऊ. जर का मी परीक्षेला गेलो नाही तर तू मला दिलेल्या शिक्षणाचा काय उपयोग ताई, काय उपयोग? नाही भाऊ, तू काहीच काळजी करू नकोस. तू जा आणि विजय होऊन परत ये. हेच माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. ताई, तुला सोडून कसा जाऊ मी ताई. जा भाऊ, तू माझी काहीच काळजी करू नकोस. जा आणि विजय होऊन परत ये. ही एकच इच्छा आहे माझी. जा भाऊ आणि विजय होऊन परत ये. ताई, मला आशीर्वाद दे. जा भाऊ. मी विजय होऊन नक्कीच लवकर परत येईन ताई. जा भाऊ आणि विजय होऊन परत ये. येतो ताई. जा भाऊ. नको. नाही भाऊ, तू माझी काहीच काळजी करू नकोस. तू जा आणि विजय होऊन परत ये. येतो ताई. जा भाऊ. सोडून आता ताई, भाऊ ताई, ताई, ताई.
काहीच काळजी करू नकोस. तू जा आणि विजय होऊन परत ये. हाच माझा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी. ताई मला गेलंच पाहिजे, नाहीतर तू मला दिलेल्या शिक्षणाचा काय उपयोग. पण ताई मी तुला वचन देतो, तू रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या हाती राखी बांधली. हा भाऊ. पण ताई मी भाऊ विजयला नक्कीच तुझ्यासाठी काही ना काहीतरी भेट वस्तू घेऊन ये. खरंच खरंच मी येतो वाट ताई, बघेन भाऊ. येतो ताई. काय तू भाऊ. देवा परमेश्वरा, माझ्या भावाचा पाठीराखा तूच आहेस. सांभाळ कर आणि त्याला विजय करून परत घे. हेच माझी तुझ्या चिरणी चरण नमस्कार आहे. झोपला का काय? अरे कालिया आला माझा जोडीदार आला. अरे तू भरपूर दिवस सुट्टीवर गेला, अजून काय करीत होता? अरे पण तुमचे माणूस गेला कुठं? काय गेला रजावर? तरीच म्हटलं मला अचानक तुमचा कॉल आलाच कसा? अरे मला तुझी आठवण आली म्हणून तुझ्याशिवाय राहावं दे. एवढा म्हणतोस मग एक एक पुढे बसून टाकूया. चालली तुझी सवय गेलीच नाही. बघतोयस ना. अरे रजेवर होतो, कंटाळलो काजू काढून काढून. बरं कुठली आणू? अरे काजूची बोंडाची जा ना बा. पिशील काय पण? मी ऑलराऊंडर. आणि संध्याकाळी घरात गेलास ते बायको मला जोडी. बघू बघ चालतं. आणतोय मी. हा घेऊन ये. नाहीतर 4 गिलासा थंड पाणी नि लोणचं पापड पण चालेल. आणतो. राजवाड्यात महालात जाऊ चला, भान हरपुनिया जीव वेडावला. राजवाड्यात महालात जाऊ चला, राजवाड्यात महालात जाऊ चला. आलेलं खरं, पण आपल्या पाठीचा परदंतीचा मोठा डोला आहे. परदंतीचा मोठा डोला आपल्या पाठी आहे. जराशी दे. अर्जंटीला बघतोय जराशी दे. नाही असतं ना. जराशी दे.
तुला मला खांद्यावर घेऊन जायला लागेल. नाही पण जराशी नाही बस झाली. अजून आलंच नाही ते. एवढं म्हणतो तू जराशी अर्धांची येतील तेव्हा बघू. तू जराशी मग नाही मला नको. माझी बायको पण हाकलं होईल. मग कशाला आणायला सांगितलीस? जराशी म्हटलं बरेच दिवस थोडीशी गावी आणि माझी बायको माझी पूजा करील. चिऱ्या मिऱ्या, अरे जंगलात आज काहीतरी भयानक वाटत आहे. नाही महाराज तुम्हीच मोठा भयानक. काय म्हणालास? तेव्हाच मोठा भयानक झालं. मिऱ्या, हा. अगं मला बंद करा. ती अस्मिता कोठे गेली आहे त्याचा पत्ता लागला आहे. बघू बघू बघू. मदिरा काय मदिरा आराम करा. मदिरा. अगावपणा. थांबा. मध्ये राहा. तू मध्ये राहा आधी. मदिरा. चिऱ्या, हा हे काय आहे? मदिरा. आराम करा. काय आहे? जराशी मदिरा. अहो महाराज भरपूर सांग गेला. अस्मिताने राजवाडा सोडल्यापासून माझा मन अगदी बेचैन झाला आहे. तिला माझी पट्टणाडी केल्याशिवाय माझं मन कधी शांत होणार नाही. अरे म्हटलं उलट उलट पळता. तुम्ही राजवाड्याकडे चला. मी तिला लवकरच घेऊन येतो. मला माहिती आहे तिकडेच डोलाय. इकडनं आमची साला. चला. यांच्या हाताला काय मी त्याला लागू द्यायची नाही. आणि मीच मध्ये आहे. मी कशाला आहे? चालतंय चल. माझा भाऊ आज युद्ध कौशल्यासाठी गेला. त्याला चांगला मार्ग दाखव आणि त्याचं यश कर आणि त्याला लवकरच परत घेऊन ये. ही तुझ्यासाठी प्रार्थना आहे. आई भवानी जगत जनानी
या मंदिरात काय करतायस? मी काही करे आल्या पावलाने परत जा. चल चल मुकाट्याने माझ्या बरोबर. नाही सैताना, तुझ्या बरोबर यायला काही मी मूर्ख नाही. नाही सैताना, जरी माझा प्राण गेला तरी चालेल, चल म्हणतो ना. पण तुझ्यासारख्या बाब्याबरोबर यायला मी तयार नाही. नाही अस्मिता, तुझ्या सारखी सुंदर राजकन्या माझी राणी होणार नाही तर होणार तरी कोण? सैताना, सारं जग काही ओसाड गेलं नाही, समजला? अस्मिता नीट विचार कर आणि चल माझ्या बरोबर. पूर्ण विचार करूनच सांगत आहे. आल्या पावलाने परत जा, नाही तर तुझ्यावर वाईट प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही. त्याची चिंता मला नाही. एक ना एक दिवस तुला माझी पट्टराणी व्हावीच लागेल. खबरदार सैताना, अस्मिता असं आहे अभद्र बोलताना. तुझ्या कोणीच नाया बहिणी नाही. काय आरोप खरा? लाज लज्जा आणि शरम या चूक मार्ग फक्त स्त्रियाला असतात. आमच्या सारख्या शोरवे. बस झालं तुझ्या ब्रह्मज्ञान. मला आणखी आणि काहीची जरूर नाही. तुला एकच सांगू शकते, आल्या पावलाने परत जा. चल नाही, चल रे गीतू. सोड चल सोड म्हणते ना. चल मी तुला. सोड सैताना. काय आई ग, अस्मिता चल माझ्या बरोबर. चल मी तुला. सारखं एक ना एक दिवस माझे स्वप्न पूर्ण होणार होते ते आज करून दाखवणार. राजा चंद्रसेना मग तुझ्या नगराची कशी विल्हेवाट ठेवत होती, आज तुझ्या कंडेल हस्तगत केलीच. तुला भ्रष्ट करून माझी पट्टराणी केल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही.
अरे बरेच दिवस आम्हाला हरणाची शिकार सापडली नाही. जा कुठेही जा, वाघ नाही तर हरणाची शिकार घेऊन ये. काही हरकत नाही. देवा परमेश्वरा, या आपल्याची इज्जत लुटाना तुला काहीच का लाशाराम वाटली नाही. आता माझा भाऊ येऊन तरी काय या दुर्दैवी बहिणीला पाहणार आणि मी माझं काळं तोंड त्याला कसं दाखवू. देवा परमेश्वरा, माझा भाऊ येण्या अगोदरच मला घेऊन चल. माझा भाऊ येण्या अगोदरच मला घेऊन चल. माझं हे काळं तोंड त्याला कसं दाखवू. नाही भाऊ, मी आता या जगात जिवंत राहू शकत नाही. ही ठेवलेली चिठ्ठी ही तुझी आणि माझी शेवटची भेट भाऊ. ताई तुझी या जगात जिवंत नाही भाऊ. नाही, माझा भाऊ येण्या अगोदरच मला घेऊन चल. नाही, माझं काळं तोंड आता कसं बरं दाखवू त्याला. नाही, अश्मित, किती आनंदाचा दिवस आहे. ताई, मी तुला वचन दिलं होतं की मी भाऊ विजयसाठी नक्कीच परत येईन आणि तुझ्यासाठी भेट वस्तू घेऊन येईन. ताई, तू मला दिलेल्या शिक्षणामध्ये आज मी विजयी झालो आहे. ताई, ताई कोठे आहे ताई? ताई का माझ्यावर रागवली की काय? ताई, 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 का सोडून गेलीस तू मला?
सैतानाने शेवटी आपला डाव साधला. माझी ताई सांगत होती माझा वध करण्यासाठी तो प्रधान ललाट सिंग टपला होता. शेवटी घात केला सैतानाने. ताई ताई काय करू मी आता. ताई काय करू मी आता. ताई माया ममतेची आठवण झाली कोठे शोधू ताई तुझी सावली. कोठे शोधू ताई तुझी सावली. आपले प्रधानचे कोठे दिसत नाहीत. त्यांना ताबडतोब बोलून घेऊन या.
महाराज, तुमची दृष्टी गेली आहे ना, तसा या शासनावरती महाराज, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? रक्त येणार नाही ना? प्रधानजी, आपल्याला जे काही विचारायचे स्पष्टपणे विचारा. महाराज, तुमची दृष्टी गेली आहे. या रत्नावती नगराला कोणी वारस नाही, म्हणून म्हणतो ही सारी सत्ता माझ्या स्वाधीन करावी. नाही प्रधानजी, हे कदापि शक्य नाही. महाराज, नीट शुद्ध राहता की कोणती नशात चढली आहे? प्रधानजी, मी नीट शुद्धीवरतीच आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हे कदापि शक्य नाही. नाही महाराज, जर काही राज्य माझ्या स्वाधीन केलं नाही तर तुमचे राई तुकडे केल्याशिवाय हजारांचे कधी स्वस्त राहणार नाही. माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तरी हे राज्य तुला सुखासुखी मिळणार कसे मिळत नाही तेच पाहतो मी. पण काही हरकत नाही. काय करायचं तिकडे टपले राष्ट्रवाद जा आणि या अंधार कोटी टाबून ठेवा. वाचला मी भावा मीठ खाल्लंय. मी साखर खाल्ली आमच्याला काय जा म्हणतो ना. अजून थोडस मीठ राहिलंय. मिरा मिरा चल अंधार कोटी टाबून ठेवा. अरे पकड 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 मिरा मिरा खरा खरा कोणाला पकडत आता मला बंद करा. हराव कोणा टाबून ठेवा म्हणतो ना. पण तुम्ही राजे झालं मग आम्हाला तुम्ही काय देणार? शिरा बिरा मी राजा, तू प्रधान आणि बिरा सर सेनापती होणार. शेण खाणार. तू शेण खाणार. अरे सेनापतीची धुरा तुझ्या हाती असणार. पण मी शान खाणार. हराव कोणा सेनापती महत्वाचे पद असते ते. तू प्रधान म्हणजे तू बारदाना मला कर. ठीक आहे चल मग. मी शान खातो. ठीक आहे महाराज बोललेत मग काय आता. नशीब 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 नशिबाचा फेरा फिरल्यानंतर जीवनात उद्भवलेली जीवन जोड सागरी स्वप्नाला जागृत करते. त्याचप्रमाणे माझ्या दैवतेने मला जागृत केला. राजा चंद्रसेना ही सारी सत्ता माझी होणार आणि या मी सम्राट नगराचा राजा होणार. सम्राट माझ्या मनासारखं. खबरदार सैताना, तुझ्या मनासारखा व्हायला अजून पुष्कळ वेळ आहे. कोण आहेस तो? जळत्या दीपकावर झडप घालणारा पतंग. सैताना, जळत्या दीपकावर झडप घालणारा पतंग. एक वेळ आपण जळून जाऊ या आशेने तो कधी झडप घालत नाही. समजलं? माझ्या सडपेश जळून जातोय माहित आहे ना तुला? हो, हे मला चांगलं माहित आहे. पण तो त्या झडपे बरोबर स्वतः कधीही जळत नाही. समजलास? अरे ब्रह्मवत्त हत्तीला चंद्रात शिव दिसत नाही तोपर्यंत हेच म्हणत असतो काही हरकत नाही. पण त्या मनमस्त हत्तीचे कंठस्थळ फोडायला सिंहाच्या लहानशा छाव्याला देखील फारसा वेळ लागत नाही. कशाला कवट्या तुझ्या मृत्यूला काही हरकत नाही. सैताना, माझी ताई मला सांगत होती की तो सैतान कपटी ललाट सिंग माझा वध करण्यासाठी जपलेला आहे म्हणून.
पाहिलं सैताना खराब करत तूच का तो आता आल्या लक्षात तोच मी हे बघ माझ्या ताईने याच रस्सीवरती आपला प्राण सोडला आहे हे सब खोट आहे तिला माझी पट्टराणी करणार आहे माझ्या ताईचे आब्रू लुटून काय सुख मिळाला सैताना तुला आणि हा माझ्या ताईने लावलेला फास आज तुझ्या गळ्यात टाकून तुला कायमचा संपवणार आहे अस्मित नाही हे शक्य नाही तू जिवंत आहेस तू जमलोकी गेला आहेस नाही त्या परमेश्वरानं तुझा वध करण्यासाठी मला आतापर्यंत जिवंत ठेवला आहे माझ्या ताईनं मला लहानाचा मोठा केला शिक्षण दिला आज त्याचा बदला घेणार आहे मी तुझ्या अंगात हिंमत असेल तर दाखव तुला बलात्कार.